शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे येत्या 6 मार्च रोजी बजाजनगर वडगाव येथील पाणी प्रश्न प्रकरणी घडाफोड आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। आज या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे सर्वात मोठी MIDC मानली जाणारी संभाजीनगर मधील बजाजनगर गट नंबर, त्यानंतर सिडको MIDC तील सर्व परिसर या विभागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। वर्षानुवर्ष कामगार वर्ग या वस्तीत राहतो आणि पाणी नाहीये, आणि पाणी नसल्यामुळे जनतेची हाल। 15-15 हजार पगाराने काम करणारा व्यक्ती 10-10 हजार रुपये टँकर वरती त्या ठिकाणी जर खर्च करत असेल तर कशी उपजीविका चालणार, यासाठी तीव्र घडाफोड आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। येत्या 6 तारखेला 6 मार्च रोजी ठीक 10:30 वाजता खवडा डोंगर धुळे सोलापूर हायवे वरती हे आंदोलन उभारलेलं आहे। त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने महिला भगिनी, त्या ठिकाणी जनता रस्त्यावरती उतरणार आहेत आणि या पाण्याचा आवाज त्या ठिकाणी उचलणार आहेत, आणि पाणी आपल्या हक्काचं आहे ते जनतेला मिळवून देण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी, जनता त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरत आहे। कधीपासून मागणी करत होतात पाण्याची, की पाणी मिळावं, त्या संबंधी प्रशासनाकडून काय तुम्हाला आश्वासन मिळाले? 4 वर्षापासून पाण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी उचलत आहोत। पदावरती नसतानाही, जिल्हा परिषद सदस्य नसतानाही त्या ठिकाणी पाण्याची मागणी उचलल्या गेली, अनेक निवेदनं दिलेत। 4 ते 5 वर्षामध्ये फक्त त्या ठिकाणी टाकी बनणार एवढंच सांगण्यात आलं। पाईप त्या ठिकाणी आणून टाकल्या गेलेत, पण पाईपामधून त्या ठिकाणी फक्त ढीग पडलेले आहेत। आज पाईप चोरीला गेलेत त्याच्यातल्या अर्ध्याच्या वरती। मला माहिती आहे की कोटीचा निधी त्या ठिकाणी फक्त पाईप आणण्यावरती त्या ठिकाणी दाखवल्या गेला। मतदान आलं, निवडणुका आली की पाणी देणार म्हणून कोणती तरी पाईप आणायचे, टाकीचं भूमिपूजन करायचं, एवढंच त्या ठिकाणी करण्यात आलं आणि पाणी मुळात भेटलं नाही। आज गट नंबर मध्ये जर आपण बघितलं, मतदारांची संख्या जरी मोजली तर 50,000 मतदार आहेत, आणि लोकसंख्या जर आपण मोजायला गेलो तर ती 7-8-10 लाखाच्या पुढे त्या ठिकाणी लोकसंख्या आहे। आणि एवढ्या लोकसंख्येला त्या ठिकाणी 8 दिवसाला पण पाणी जर भेटत नाहीये तर ही मोठी खेदाची गोष्ट आहे, आणि ते दररोज त्यांच्या हक्काचं पाणी त्या ठिकाणी दिल्या गेलं पाहिजे। काही कंपन्यांना पाणी पोहोचवलं जातं, मात्र जनतेला पाणी पोहोचत नाही, मग ते कंपन्यांना कसं पोहोचवलं जातं? खरं तर हाच प्रश्न आहे। बघा, MIDC मध्ये बिअरच्या कंपन्या आहेत, तिथं लाखो लिटरचं पाणी दररोज दिल्या जातं आणि जनतेला पिण्यासाठी पाणी नाहीये। मीच नाही, पक्षाच्या वतीने मी हे बोलतोय की जर गरज पडली तर या कंपन्यांचं पाणी कसं जातं हे जनता बंद करेल, आणि जनतेच्या आज घोट त्या ठिकाणी कोरडा पडलेला आहे। आणि आमची भूमिका हीच असेल, या आंदोलनाच्या नंतर जोपर्यंत पाणी भेटत नाही ते प्रत्येक आंदोलन 8 दिवसाला करायची गरज पडली तर करूया, पण जनतेला त्या ठिकाणी जसं कंपनीला पाणी भेटतं तसंच जनतेला मिळवण्याची आमची भूमिका असेल। गरज पडली तर नक्की शिवसेनाचे पक्ष त्या ठिकाणी हे पाणी बंद करेल आणि जनतेला ते पोचवेल। खरं तर रोजगारावरती परिणाम होईल, पण रोजगार करणारेच आज ताणलेले आहेत। जे रोजगार त्या कंपनीत कामाला जातात त्यांनाच त्या ठिकाणी पाणी मिळत नाहीये। आणि आपण बघतो, मी पाणी बंद करा असं कधीच म्हटलेलं नाहीये, पाणी पोस्ट करा। आपण बघतो आपल्या जायकवाडी मधलं लाखो लिटर पाणी यावर्षी वाया गेलेलं आहे। त्या ठिकाणी पलीकडे आपल्याकडे धरणांची त्या ठिकाणी कमतरता होती, जायकवाडीचं पाणी बाहेर जातं आणि आपल्या भागाला पाणी नाहीये, म्हणजे संभाजीनगर मध्ये जायकवाडी धरण आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो। आणि ते पाणी जर जनतेला पोहोचवलं तर मला वाटतं कोणतीही कंपनी बंद करायची गरज नाही, पण जनतेला पाणी मिळालंच पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहे। प्रशासनाच्या वतीने मी एवढंच सांगेल, जे आज सिडकोला पण पाणी येतं, तुम्हाला जर टाकी बनवायला लेट होत असेल, त्या पाणी दिवस रात्र त्या ठिकाणी मोटर, त्या ठिकाणी पाईपलाईन आहेत, मोटर वाढवाव्यात आणि आजच्या आज त्या ठिकाणी गट नंबरला पाणी द्यावं। गट नंबर वडगाव ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे, लाखोचा निधी त्या ठिकाणी पडलेला आहे। माझ्या मते 34 ते 40 कोटीची योजना
त्या ठिकाणी येऊन पडलेली आहेत, पैसे आलेले आहेत, पण त्या ठिकाणी पाणी भेटत नाहीये. आणि जर ग्रामपंचायत त्या ठिकाणी निष्क्रिय झाली तर जनता काय करेल? 40 कोटी निधी कुठे आहे? फक्त त्या ठिकाणी कागदोपत्रावरती आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. आजच्या आज त्या ठिकाणी पाईपलाईनची संख्या त्या ठिकाणी वाढवून, मोटर वाढवून ते जायकवाडीचं पाणी आपल्या वडगाव गट नंबरला देऊ शकतात, ग्रामपंचायतला देऊ शकतात. आणि वडगाव गावामध्ये आपण बघाल 8 दिवसाला पाणी आहे, ते पण अर्धा घंटा ते 1 घंटा. ज्याला भेटतं त्याला भेटतं, ज्याला नाही भेटत तो गरीब कामगार त्या ठिकाणी कसं राहतोय हा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी पडतो. वडगाव कोल्हाटी जी ग्रामपंचायत जी आहे त्यावरती विशेष पालकमंत्र्यांचं प्रेम सुद्धा आहे, पण तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे. मला खेदाने बोलावं असं वाटतं, मी कोणाबद्दलही बोलणार नाही, पण जनतेचे प्रश्न जर आपण हाताळू शकत नाही तर आपल्याला त्या ठिकाणी हे पद कशासाठी दिलंय हा प्रश्न पडतो. मला असं वाटतं त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आज पेन आहेत. त्यांनी जर ठरवलं तर आंदोलनाची गरज पडणार नाही. 6 तारखेला आंदोलन आहे, 5 तारखेला सुद्धा पाणी त्या ठिकाणी भेटू शकतं. आणि आम्ही तर निवेदनच करतोय की तुम्ही 5 तारखेला पाणी द्या, आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार नाही. प्रश्न हा आहे की जनतेला पाणी भेटलं पाहिजे. आंदोलन तर इथं शहरातलं मोठं आंदोलन झालं, त्याचा परिणाम एवढा दिसेल. तुमच्या आंदोलन काय परिणाम दिसेल? 100% जोपर्यंत गट नंबर, बजाजनगर, वडगाव, सिडको मुबलक पाणी भेटत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. आणि हे आंदोलन फक्त पहिली आता ही स्टेप आहे, यानंतर ते तीव्र होईल. आणि तुम्ही बघाल 6 तारखेला ज्या महिला भगिनी आहेत, जनता आहे बजाजनगरची, ती एवढी रस्त्यावरती उतरणार आहेत की पाणी दिल्याशिवाय ती शांत बसणार नाही. म्हणजे बघा, आपण जो प्रश्न विचारला, आपण माहिती घ्यावी. वडगावच्या ग्रामपंचायतीवरती एक हाती सत्ता आहे, त्याच्यामध्ये कोणती युतीची सत्ता नाही. आणि जेही सदस्य आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी एकाच पक्षाची सत्ता असल्यामुळे वर्षानुवर्ष ते पाणी त्यांना भेटलेलं नाहीये. नक्कीच कमी पडलेत. आणि मी तर म्हणेल त्यांची कमतरता जनतेने त्यांना या मतदानाच्या स्वरूपात सुद्धा दाखवून दिली. आपण बघाल दोन्ही सीट त्या ठिकाणी वेगवेगळे लागलेले आहेत. जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचेही त्या ठिकाणी तिन्ही त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सदस्य निवडून आलेले आहेत. आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे की एकाही पक्षाला त्या ठिकाणी एकाही फेरीत लीड घेता आली नाही. जनता मागणी करते, त्यांची मागणी ही आहे, त्यांना पाणी पाहिजेत. त्याचा कचऱ्याचा प्रश्न आहे. अजून नेक्स्ट बाय नेक्स्ट एक आंदोलन येतील, त्यावेळेस आम्ही त्यावरती बोलूया. आंदोलनाचं स्वरूप हे घडाफोड आंदोलन आहेत. जनता जो घडा फोडणार आहेत, कदाचित तो घडा कशाचा फुटतोय की आपण आतापर्यंत त्यांना पाणी दिलेलं नाहीये. असंख्य महिला भगिनी, असंख्य जनता त्या ठिकाणी प्रत्येक जण घडा फोडून यांचा निषेध करणार आहे आणि पाणी घरापर्यंत पोहोचणार आहे. जे आपल्याकडे परिसर साठेनगर होते, तो परिसर जो आहे त्यावरती काही वर्षांपूर्वीच त्या ठिकाणी जनतेने स्वतः आंदोलन हातात घेऊन चिनी हातोडा घेऊन मुख्य पाईपलाईन फोडण्याचं त्या ठिकाणी चालले होते. असली तसा काही तुमचा प्रसंग असणार आहे? नाही, मुख्य पाईपलाईन फोडून आम्ही दुसऱ्या जनतेचं म्हणजे त्यांची अजून ताण वाढवणार नाही. या नीच प्रवृत्ती आमच्या नाही आहेत की ज्यांना पाणी मिळतंय त्यांना पण 8 दिवसाला मिळतंय, त्यांची पाईपलाईन फोडून पाणी 100% देणार. आपण बघा, अभ्यास जर केला तर सिडकोला आता किती तास मोटर चालून पाणी येतं आणि किती तासामध्ये जातं. मोठ्या मोठ्या टाक्या आहेत आज पण त्या टाक्याने त्यांचीच भान भागत नाहीये. आणि 40 कोटीचा निधी कुठे आहेत? मग जर 40 कोटीचा निधी आलेला आहे, जलजीवन मिशनची योजना आलेली आहे, मग ती चालू व्हायला किती वर्ष लागतात? छोट्या छोट्या खेड्यामध्ये वस्तीवरती एका एका घरात पाणी पोहोचलं गेलं, मग हे पाणी इथं का नाही हा प्रश्न आहे. तुमच्या आंदोलनात कोण कोण सहभागी होणार आहे? शहरातले कोण नेतृत्व करणार? माननीय अंबादासजी दानवे दादा, विरोधी पक्ष नेते माझी हे उपस्थित असणार आहेत. शिवसेना पक्षाचे पूर्ण पदाधिकारी, मायबाप जनता जनार्दन आणि माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी असतील. इशारा काय असेल? माझा इशारा एकच असेल की आज जागृत व्हा. 5 तारखेपर्यंत पाणी पोहोच करण्याचा परिपूर्ण प्लॅन त्या ठिकाणी द्या आणि पाणी पोहोचवा, तरच त्या ठिकाणी 6 तारखेचं आंदोलन त्या ठिकाणी थांबू शकतं. 6 तारखेचं आंदोलन त्या ठिकाणी होईलच पाणी नाही पोहोचलं तर. आणि त्यानंतर काहीच कालावधीमध्ये तीव्र निदर्शनं त्या ठिकाणी चालू होतील आणि रस्त्यावरती
पाणी आल्याशिवाय कोणालाही त्या ठिकाणी फिरता येणार नाही, इथपर्यंत आंदोलन जाईल. जनतेने 40 कोटी जरी शोध लागला असेल तर शिवसेनेने लावला असेल कुठे गेली काय तो